निलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्यावर पारनेरमध्ये हल्ला, पोलिसांचा फौजफाटा तैनात। लोकसभा निवडणुकीत नगर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांनी विजय मिळवला। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र आणि विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांचा लंके यांनी पराभव केला। या विजयानंतर पारनेर तालुक्यात राजकारण पेटले असून समर्थक आमने-सामने आले। लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्यावर हल्ला झालाय, त्यामुळे एकच खळबळ उडाली। लोकसभा निवडणुकांनंतर पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात गटातटाचे राजकारण सुरू झालंय। अनेक लंके यांच्या विजयानंतर भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने आले। लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्या गाडीवर पारनेर बस स्थानकाजवळ हल्ला झाला। या हल्ल्यात गाडीचं मोठं नुकसान झालं असून सुदैवाने त्यांना जास्त इजा झालेली नाही, मात्र त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लंके समर्थक घटनास्थळी जमा झाले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे। हा हल्ला कुणी केला व कशासाठी केला हे अद्याप समजू शकलं नाही। दुपारच्या वेळेस सुरभी हॉस्पिटलला त्यांचं आगमन झालं होतं। आल्यानंतर थोडंसं ते ब्रेथ म्हणजे श्वास घ्यायला त्रास होता असं त्यांचं म्हणणं होतं। आपण प्रायमरी ट्रीटमेंट देऊन त्यांचं कंडिशन स्टेबल केलेली आहे। अद्याप पूर्ण आपल्याला असेसमेंट करायला थोडासा वेळ लागेल, कारण की पेशंट स्थिर झाल्यानंतरच त्यांचे सिटी स्कॅन वगैरे करायला लागेल। मारहाण झाल्याची आम्हाला माहिती दिलेली गेलेली आहे, त्या हिशोबाने पोटाला किंवा याला मुकामार लागलाय, त्याच्यामुळे आतमध्ये काही पोटाला की इजा किंवा अवयवांना इजा काही आहे का हे आपण बघणार आहे। त्यात मेंदूचा, पोटाचा आणि छातीचा आपण स्कॅन करून घेऊ। आल्यानंतर आपण औषधोपचार केल्यानंतर पेशंटची कंडिशन आता सध्या स्थिर आहे। पुढचे रिपोर्ट जसे येतील त्या हिशोबाने मग आपण ट्रीटमेंटमध्ये जे फेरबदल करायचे असतील तसं करू।